नमस्कार, मी डॉक्टर भावना चौधरी. स्त्री जीवनाशी मुक्त संवाद या मालिकेमध्ये आज मी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेले आहे. ओरिजिन ऑफ डिसीज म्हणजेच आजाराची निर्मिती कशी होते. तर बघा, आपल्या शरीरामध्ये 30 ट्रिलियन म्हणजे 30 वर 12 शून्य एवढ्या जास्त पेशी असतात आणि अवयवांच्या गरजेनुसार त्या पेशींची रचना ही भिन्न भिन्न असते. दररोज 10 लाख पेशी ह्या नष्ट होतात आणि नवीन तयार होतात. आपल्या रक्तातील ज्या मुख्य पेशी असतात त्या संपूर्णपणे 90 दिवसात बदलल्या जातात. म्हणजेच 90 दिवसात एक रक्तवर्तुळ पूर्ण होतं. अशा कितीतरी रचना आपल्याला माहिती नसताना क्रिया आपल्या शरीरामध्ये घडत असतात. आपल्याला सामोरे जावे लागणाऱ्या शारीरिक आजारांमधील काही मुख्य कारण आपण आज जाणून घेऊया. तर पहिलं कारण आहे इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजेच काय की जंतुसंसर्गामुळे होणारे आजार. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय अँड पॅरासाइट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि विषाणू आपल्या शरीरात शिरल्यामुळे आपल्याला आजार होतो. तर कुठले कॉमन आजार होतात? कॉलरा, टायफॉईड, ट्युबरक्युलोसिस, त्यानंतर कोविडमधून आता आपण पूर्ण जगाने कोविडला फेस केलेलं आहे. मलेरिया, डेंग्यू, त्यानंतर कॅन्डिडियासिस असे अनेक आजार आहेत की जे आपल्या जंतुसंसर्गामुळे होत असतात. तर काही क्विक टिप्स मी तुम्हाला सांगते की ज्यामुळे तुम्ही ह्या आजारांपासून वाचवू शकता. तर त्याचे सोर्सेस काय असतात? मुख्यत्वे हे एअरबॉर्न म्हणजे हवेतून होणारे जे आजार असतात त्यांना तुम्ही मास्क वापरून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून त्याच्यापासून आपण रोखू शकतो. त्यानंतर आपली हायजीन, आपलं हँड वॉशिंग हे प्रॉपर असायला हवं. त्यानंतर पाण्यामधून किंवा दूषित पाण्यामधून आणि दूषित अन्नामधूनही हे आजार होतात. तर त्यासाठी तुम्ही उघड्यावर खाणं टाळायला हवं. जर तुमच्या घरामध्ये पाण्याच्या फिल्ट्रेशनची सिस्टम नसेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी वापरू शकता. त्यानंतर आपल्या परिसरामध्ये डासांपासून होणारे डेंग्यू, मलेरिया अशा आजारांपासून होण्यासाठी तुम्ही नेट वापरणे किंवा मॉस्किटो रिपेलंट यांचा वापर करू शकता. काही आजार हायजीन मेंटेन केल्यामुळे, जसं फंगल इन्फेक्शन असतं कॅन्डिडियासिस, हे हायजीन मेंटेन ठेवणे, 2 वेळा आंघोळ करणे, त्यानंतर डस्टिंग पावडर वापरणे अशा गोष्टींमुळे आपण फंगल आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. नंतर दुसरा कॉमनेस्ट जो प्रकार आहे तो आहे लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे होणारे आजार. पूर्वी आपल्या जेवणाची जी प्लेट होती त्यामध्ये भाजी, पोळी, वरण, भात, कोशिंबीर, दही, ताक असे घटक असायचे. पण आता हळूहळू काय झालेलं आहे, वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. त्यामुळे आपल्या प्लेटमध्ये मैद्याचे प्रमाण, वनस्पती घीचे प्रमाण, पाम ऑइल, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि मैदा आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसं पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, बेकरी प्रॉडक्ट्स, खारी, पाव, ब्रेड, टोस्ट यांच्या ॲडिशनमुळे काय झालेलं आहे की आपल्या लाईफस्टाईल डिसीजेस यांना आपल्याला फेस करावं लागतात. मग कुठले लाईफस्टाईल डिसीजेस आहेत की जे आपल्याला फेस करावे लागतात? तर सर्वात मुख्य आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. तर आपल्याकडे ह्या गोष्टीचे अवेअरनेससुद्धा नाही आहे की ओबेसिटी हा एक आजार आहे. त्यानंतर मोस्ट कॉमन आहे डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज हा कशामुळे होतो? तर इन्शुलिन इनसेन्सिटिव्हिटीमुळे, म्हणजे वारंवार खाल्ल्याने, चुकीचे खाल्ल्याने आणि वेळ न पाळल्यामुळे शरीरात जे इन्शुलिन तयार होतं त्याची ॲक्शन होणं बंद होतं. इन्शुलिन इनसेन्सिटिव्हिटीमुळे डायबिटीज हा आजार होतो. जवळपास 67 मिलियन्स एवढी पॉप्युलेशन ही भारतामध्ये डायबिटीजनी ग्रस्त आहे आणि 25 मिलियनपेक्षा जास्त लोक हे प्री डायबेटिक कंडिशन्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायपरटेन्शन, अस्थमा. तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याने किंवा ऑलरेडी आजाराने ग्रस्त असेल तर लाईफस्टाईल बदलल्याने, तुमच्या फूड हॅबिट्स बदलल्याने आपण त्या आजारावर ॲटलिस्ट कंट्रोल ठेवू शकतो किंवा ते होण्यापासून पण वाचवू शकतो. तिसरा प्रकार आहे जेनेटिक किंवा हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकपणे होणारे आजार. काही आजार जे असतात की हे गुणसूत्रांच्या म्हणजे जेनेटिक्सच्या ॲबनॉर्मलिटीमुळे फॅमिलीजमध्ये असतात. जसं आपल्या भागात सिकल सेल ॲनिमिया, थॅलॅसेमिया असे आजार आहेत की जे जेनेटिकली होतात. त्यानंतर डाऊन सिंड्रोम हा गुणसूत्रांच्या ॲबनॉर्मलिटीमुळे होणारा कॉमन आपण बघितला जातो की ज्यामध्ये मेंदूची वाढ पुरेशी न झाल्यामुळे ते बाळ हे मेंटली रिटार्डेड राहतं. त्यानंतर मोस्ट कॉमन आहे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे आजार. तर स्त्रियांमध्ये कुठले कॉमन आहेत? तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, जो पण त्यालाही अजून काही असं मुख्य कारण तरी त्याचं कळालेलं नसलं तरी काही जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं, म्हणजे आईला असल्यास मुलीला होण्याची शक्यता थोडी जास्त असते. त्यानंतर जी वाईट आपली जीवनशैली आपण बदललेली आहे, खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत, लठ्ठपणा याच्यासोबत पण त्याचं असोसिएशन बघितलेलं आहे. त्यानंतर थायरॉईड हा कॉमन आजार आहे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा, जो
ज्याविषयी मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शेअर केलं आहे. नेक्स्ट आहे केमिकल एजंट्स. आपण जे अन्न खातो किंवा जे पाणी पितो त्याच्यामध्ये जे पेस्टिसाइड्सचं प्रमाण आहे, त्याचं प्लास्टिक कंटेंट जे आहे ते अतिशय वाढलेलं आहे. तर त्याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होऊन त्यामुळे पण आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे व्यसनाधीनता, म्हणजेच काय ॲडिक्शन्स. आजकाल जी नवीन पिढी आहे ती इंडिपेंडंट आहे, ती स्वतःच्या पायावर उभी आहे. तर त्यांना त्यांचे सगळे प्लेजर्स पूर्ण करायचे आहेत, बरोबर. त्यामुळे अल्कोहोल, ड्रिंकिंग, टोबॅको, ड्रग्स याची जी पिण्याची जी प्रमाण आहे ते कितीतरी पटीने गेल्या 20 वर्षामध्ये वाढलेलं आहे. तर व्यसन हे एखाद्या दलदलसारखं असतं. तुम्ही कधी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला दलदल बघितली आहे का? एकदा एंटर केल्यानंतर त्याच्यातून बाहेर निघणं हे केवळ अशक्य असतं. खूप जास्त विलपॉवर, फॅमिली सपोर्ट, डॉक्टर सपोर्ट, सायकोलॉजिस्ट यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने खूप कमी पर्सेंटेजमध्ये लोक त्याच्यावर ओव्हरकम करू शकतात. त्यामुळे त्याच्यात एंटरच करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे व्यसनापासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे इंजुरी. कुठल्याही कारणाने तुम्हाला इंजुरी किंवा ॲक्सिडेंटला फेस करावं लागलं तर त्यातूनसुद्धा तुम्हाला आजार होतो. इंजुरी ही कुठेही होऊ शकते, किचनपासून, बाथरूमपासून, रोडवर किंवा स्टेअरकेसवर. तर त्यासाठी तुम्हाला अलर्ट आणि अवेक राहणं गरजेचं आहे. तुम्ही अल्कोहोल ड्रिंक करून जर ड्रायव्हिंग कराल तर तुम्हाला कितीतरी पटीने चान्सेस जास्त आहे की ॲक्सिडेंटला फेस करावं लागू शकतं. त्यामुळे स्वतःच्या जीवाला सांभाळायचं, काळजी घ्यायची हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मालन्यूट्रिशन. 2 प्रकार आहेत. एक तर गरिबीमुळे होणारं मालन्यूट्रिशन की ज्यांना खाण्याची अवेलेबिलिटी नाही आहे, न्यूट्रिशियस फ्रूट, प्रोटीन्स, फळं यांची त्यांना अवेलेबल नसल्यामुळे होणारं मालन्यूट्रिशन, ज्याला आपण म्हणतो प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आणि दुसरं आहे की अति अन्नाची रेलचेल असल्यामुळे ओव्हर इटिंग करून पण अन्न कुठलं घ्यावं, काय खावं हे न समजल्यामुळे होणारं ओव्हर इटिंग विथ मालन्यूट्रिशन. बॅलन्स डाएटचा अर्थ समजून घेऊन त्या गोष्टी तुम्ही फळं, सॅलेड, सूप्स, नट्स यांचं ॲडिशन तुमच्या डाएटमध्ये केल्याने तुम्ही ह्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज जे कॉमनेस्ट आहे आपल्याकडे, B12 डेफिशियन्सी, ॲनिमिया, कॅल्शियम डेफिशियन्सी, याच्यावर आपण सहजासहजी ओव्हरकम करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे की जे हवामान किंवा टेम्परेचर डिफरन्समुळे होणारे अति थंडी, अति गरमी किंवा अति दमट हवामान यामुळे सुद्धा तुम्हाला आजार होतात आणि ब्रीदिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण थोडक्यात जाणून घेतलं आहे की शारीरिक आजार हे कुठून आणि कसे होतात. तर त्यासाठी आपण काय टिप्स घेतल्या त्या पण आपण थोडक्यात बघितल्या आहेत. तर एक सुखी, समाधानी आणि दीर्घायुष्य जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही पुढच्या गोष्टींचे फॉलो करा. जसं की तुम्ही ज्या आजारांवर लस अवेलेबल आहे त्याचे लसीकरण करून घ्या. ॲडिक्शन्स म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग्स त्यापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपलं इंडियन कल्चरचं लाईफस्टाईल आहे ती ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करा. की सनसेटनंतर तुम्ही अन्न घेऊ नका, हेल्दी बॅलन्स डाएट घ्या आणि तुमचं आयुष्य सुखी आणि सुंदर बनवा. तर हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.